नमस्कार. मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश थोरात. तुमचा आणि माझा परिचय तसा काही नवीन नाही आहे, परंतु हितगुज पालकांशी या सिरीजच्या अंडर काही लोकांनी आत्तापर्यंत कधीच मला ऐकलं नसेल, पाहिलं नसेल, त्यांच्यासाठी फक्त माझा परिचय म्हणून मी माझं नाव नक्की सांगितलं. आजचा जो विषय आहे तो पालकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय, की ज्या विषयाला घेऊन रिझल्ट लागल्यावरती पालक फार ॲक्टिव्ह दिसतात आपल्याला. आणि तो म्हणजे की आपल्या मुलांना एक्झॅक्टली आपण करिअरच्या दृष्टिकोनातून कुठल्या मार्गावरती, कुठल्या पाथवरती घेऊन जावं. या दृष्टिकोनातून पालकांना असं वाटतं की वी शुड गो फॉर द एज्युकेशनल काउन्सिलिंग, आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रवास करायला सुरुवात करतात. या सगळ्या पालकांसाठीचा आज व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे आज, हा त्या सगळ्या पालकांसाठी आहे ज्यांच्यासमोर हा प्रश्न नक्की आहे. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की जे मुलांच्या एज्युकेशनबद्दल, त्यांच्या एज्युकेशनल करिअरबद्दल, त्यांच्या भविष्याबद्दल खूप जागरूक आणि अवेअर आहेत. अशा सगळ्या पालकांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की काउन्सिलिंग हा कन्सेप्ट आपण खरंच करावा का? त्याच्यातून खरंच बेनिफिट होतो का? त्यातून काय बेनिफिट होतो? त्याच्यामध्ये काय टेस्ट केलं जातं? या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्याला अनालाइज करणं गरजेच्या असतात. मला असं वाटतं की एखाद्या अनुभवी अशा काउन्सिलरकडून तुमचं जर एज्युकेशनल ॲनालिसिस किंवा त्यांचा इंटरेस्ट ॲनालिसिस जर आपण करू शकतो तर द बेस्ट आहे. त्याच्यामध्ये कल चाचणी नावाचा एक कन्सेप्ट असतो. सायकोमेट्रिक 4 वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट असतात आणि तुमच्या जे काही स्किल्ड बेस आहेत याच्यातल्या 8 वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट असतात. म्हणजे संपूर्ण पद्धतीने जर तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जर जायचं असेल तर एखाद्या अनुभवी व्यक्ती तुम्हाला नक्की हे सांगेल की सगळ्यात सुरुवातीला आपण फक्त कल चाचणी हा एक कन्सेप्ट असतो, जो खूप छोटासा भाग आहे त्या काउन्सिलिंगचा, एज्युकेशनल काउन्सिलिंगचा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सायकोमेट्रिक अशा 3 प्रकारच्या टेस्ट ॲडिशनल असतात. म्हणजे 4 टेस्ट या तुमच्या सायकोमेट्रिकशी रिलेटेड असतात आणि त्यानंतर 8 प्रकारच्या वेगळ्या टेस्ट या तुमच्या इंटरेस्ट रिलेटेड गोष्टी असतात. या सगळ्या 8 आणि 4 12 कॉम्बिनेटिव्ह प्रोसेसमधून जर तुम्ही गेलात तर कदाचित तो व्यक्ती तुम्हाला खूप प्रॉपर पद्धतीने एक रिपोर्ट तयार करून देऊ शकतो आणि त्या रिपोर्टचा ॲनालिसिस तुमच्यासमोर मांडू शकतो. पण हे करत असताना नेमकं कोणाकडे जावं, काय करावं, कितपत हे सत्य आहे, याच्यातून रिझल्ट प्रॉपर येतात का, मग खरंच कोण आपल्याला ह्या पद्धतीने गाईडलाईन्स करू शकतो, अशा अनेक प्रश्नांना आपण आज फेस करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की बऱ्याच वेळेस काही काउन्सिलर फक्त आणि फक्त सुरुवातीची जी आपण म्हणतो ना कल चाचणी, राईट, इंटरेस्ट पार्टचा पार्ट असेल छोटासा, तर कल चाचणीचा एक छोटासा भाग प्ले करतात आणि त्याच्यावरून डायरेक्ट सांगून मोकळं होतात की तुम्ही हे करा, ते करा, ते करा आणि संपला करा. नाही, मूळतः याच्या डीप लेवलवरती अभ्यास केल्याच्या नंतर मला जो लक्षात आलेला भाग आहे तर तो खूप वेगळा आहे. आणि याच्यामध्ये खूप कमी लोक आपल्या शहरामध्ये, संभाजीनगरमध्ये अशी आहेत की जी त्या क्वालिटीच्या लेवलवरती काम करतायत आज. मूळतः तुम्हाला तर सगळ्यांना माहिती, पालकांना मी हे आवर्जून सांगू इच्छितो की आमच्या एज्युकेशन फील्डमध्ये, आपल्या एज्युकेशन फील्डमध्ये आम्ही 2च गोष्टी विकतो. म्हणजे मी माझं उदाहरण नाही सांगत याच्यात, पण अनेक ठिकाणी आपल्याला हेच पाहायला मिळतं की आपण एज्युकेशन सेक्टरमध्ये काय विकतोय. तर एक तर लोक प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला भीती विकतायत आणि दुसरी जी कॅटेगरीची लोक आहेत ती तुम्हाला स्वप्न विकतायत. बघा तुम्ही, एक तर भीती विकली जाते किंवा स्वप्न विकली जातात, परंतु कोणीही तुम्हाला रिअलिस्टिक स्वप्नांच्या बद्दल गाईडलाईन्स कोणीही देणार नाही आहे. आणि मूळतः त्याच गोष्टीला घेऊन आपण आपलं काउन्सिलिंग सेंटर चालू करतोय. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इफ यू रिअली फील दॅट की जस्ट टू कम अप विथ अस अँड शेक द हँड्स विथ अस अँड गेट द सोल्युशन ऑन दॅट, then do come with us. Our official number is 9145737377. 9145737377. या नंबरवरती नक्की कॉल करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे. सो बी रेडी अँड शेक द हँड विथ अस. थँक्यू व्हेरी मच.